श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गांधीजींच्या दृष्टिकोनातून विकास, सारंग दर्शने यांचे विचार. महात्मा गांधी यांचं निधन होऊन आता 77 वर्ष होत आहेत. तरीही काही ना काही निमित्तानं गांधीजींची आठवण रोज निघतच असते, केवळ भारतात नव्हे तर साऱ्या जगभरात. याचं मुख्य कारण म्हणजे गांधीजींनी जे काही लिहिलं, जो विचार केला, जे प्रयोग केले, ते मानवजातीचं सार्वकालिक हित डोळ्यापुढे ठेवून भारताचं स्वातंत्र्य आणि त्यानंतर या स्वराज्याचं होऊ शकणारं सुराज्य हे गांधींना हवं होतंच. त्यासाठीच तर ते आयुष्यभर झटले. पण स्वातंत्र्य कसं मिळवायचं याचा साध्य साधन विवेक गांधीजींच्या मनात होता. तसाच तो स्वातंत्र्याचं सुराज्य कसं करायचं याबाबतही होता. असं सुराज्य केवळ भारतात नव्हे तर साऱ्या जगात यायला हवं असं गांधींना वाटत असे. गांधींचा यासाठीचा शब्द म्हणजे रामराज्य. गांधींची रामराज्याची संकल्पना केवळ मानवहिताची किंवा मानवी सुखाचा विचार करत नाही. ती साऱ्या सृष्टीचा, पृथ्वीचा, साऱ्या प्राणीमात्राचा विचार करते. माणसाचा विकास हा सृष्टीच्या आणि पर्यावरणाच्या हातात हात घालून व्हायला हवा असं गांधीजींना वाटायचं. ही दृष्टी ठेवून त्यांनी जन्मभर नानाविध प्रयोग केले. आपण जे बोलतो तसं जगायचं कसं असतं हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं. गांधीजींच्या एकूण विचारावर आणि विकासाच्या संकल्पनेवर थोर अमेरिकी विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो याचा खूप प्रभाव होता. थोरोनं कधी संपत्ती कमावली नाही, आपली विद्वत्ता विकली नाही, एका तळ्याकाठी झोपडं बांधून तो राहिला. थोरोप्रमाणेच गांधींच्या विचारांवर अपार प्रभाव टाकणारा दुसरा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. गीतेमधून जे मानवी कल्याणाचं तत्वज्ञान अनेक अंगांनी पाझरतं आहे ते गांधीजींनी अंगात मुरवलं. त्यातून त्यांच्या सर्व प्रकारच्या विचारांचा प्रवास झालेला आपल्याला दिसेल. प्राप्ती करायची म्हणजे उद्योग हवेत. गांधीजी इंग्लंडमध्ये शिकले होते. त्यांचा जन्म 1869चा. त्याच्या आधी औद्योगिक क्रांतीचा जवळपास 1 शतकाचा टप्पा पुरा झाला होता. गांधीजी शिकत होते तेव्हा औद्योगिक क्रांतीची भलीबुरी फळं दिसायला लागली होती. उत्पादन प्रचंड आणि वेगानं वाढत होतं. माणसाची जागा यंत्र घेत होती. औद्योगिक क्रांतीतच कामगारांच्या अशांतीचा, आंदोलनांचाही जन्म झाला. या शोषणातून होणाऱ्या भांडवल निर्मितीचं कोडं मार्क्सनं उलगडून सांगितलं होतं. एकीकडं अनिर्बंध भांडवलशाही आणि दुसरीकडं कामगारांच्या नावानं आलेली कम्युनिस्ट हुकुमशाही. या दोन्हीचा थेट प्रतिवाद न करता गांधीजींनी भारतीय संस्कृतीत मुरलेली विश्वस्त म्हणजे ट्रस्टीशिपची संकल्पना मांडली. ईशावास्य उपनिषदातलं तेन त्यक्तेन भुंजितः म्हणजे त्यानं त्यागूनच उपभोग घेतला हे तत्व गांधीजींनी मांडलं. उपभोग शून्य स्वामी असा उद्योजक कसा असू शकतो हे गांधीजी सांगत होते. सहकार हा त्यातूनच जन्माला आलेला एक अर्थविचार आहे. उद्योगांची मालकी विश्वस्त म्हणजे ट्रस्टकडे असावी आणि या ट्रस्टनं केवळ कामगारांच्याच नव्हे तर समाजाच्याही कल्याणाचा विचार करावा. या गांधीजींच्या स्वप्नाचं मूर्त रूप भारतामध्ये टाटा उद्योग समूहात साकार झालं. या उद्योगाची मालकी एका ट्रस्टकडे आहे आणि या ट्रस्टमधून जगभरात लोकहिताची असंख्य कामं चालतात. उद्योग आणि उद्योजकांनी स्वतःच्या संपत्तीचं मालक मानू नये, स्वतःला विश्वस्त मानावं. हे गांधींचं सूत्र भांडवलशाहीतली अनेक दुरितं दूर करणारं आहे. असणारी आणि नवीन निर्माण होणारी सगळीच संपत्ती समाजाची आहे अशी नैतिक भूमिका प्रस्थापित झाली की तिच्यातून समानता आपोआपच उमलून येते. पूजनीय विनोबा भावे यांनी महात्मा गांधींच्या या विचारांचा विस्तार पुढं आपल्या भूदान चळवळीमधनं केला. गांधीजींच्या दृष्टिकोनातून विकास याविषयी सारंग दर्शने यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.